श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. आज मी बनवणार आहे झणझणीत असं वांग्याचं भरीत. तर पहिल्यांदा आपण वाटणाची तयारी करू. त्यासाठी मी मिरच्या, लसूण आणि कोथिंबीर बारीक वाटून घेतलं. 2 वांगी घेतली, त्याच्यामधून चिरा करून त्याला तेल लावून घ्यायचं आणि टोमॅटोला सुद्धा तेल लावायचं आहे. मी वांग्याच्या भरीतामध्ये टोमॅटो टाकणार आहे. तुम्हाला जर नसेल आवडत तर नाही टाकलं तरी चालेल. आणि मग गॅसवरती आपल्याला वांगी चांगली भाजून घ्यायची आहे. वांग्याच्या वरच्या साली निघायला लागल्या की समजायचं आपलं वांगी चांगली भाजली गेली आहे म्हणून. आणि तशाच पद्धतीने आपल्याला टोमॅटो सुद्धा चांगले भाजून घ्यायचे आहे. आता आपण वांग्याची आणि टोमॅटोच्या चांगल्या साली काढून घ्यायच्या आहे. वरच्या सगळ्या साली काढून त्याच्या आपल्याला देठ काढून घ्यायचे आणि वांग्यांना मधून चिरा पाडून आपल्याला बघायचं आहे वांगे आपल्या आतून किडकी आहेत का नाही ते चांगले आपल्याला हाताने कुस्करून घ्यायचे आहे. चांगले बारीक करून घ्यायचे. आता आपण फोडणीची तयारी करू. त्यासाठी मी कढई तापायला ठेवली. कढईमध्ये तेल टाकायचे. तेल चांगले कडकडीत गरम झाले की आपल्याला त्यामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि कांदा टाकून परतून घ्यायचा आहे. मी कांद्यासोबतच थोडंसं मीठसुद्धा टाकलं होतं. त्यामुळं आपला कांदा चांगला लगेच सॉफ्ट होतो. कांद्याचा चांगला गुलाबी रंग आला की त्यामध्ये आपल्याला हळद आणि आपण बनवलेला ठेचा टाकून परतून घ्यायचा आहे. नंतरून टोमॅटो आणि वांग्याचं भरीत टाकून चांगलं मिक्स करायचं. वरतून थोडंसं लिंबू पिळायचं आणि मिक्स करून आपल्याला कोथिंबीर टाकायची. 2 मिनिटं गॅसवरती परतून घ्यायचं. झालं आपलं वांग्याचं भरीत. तुम्ही पण या खायला. भेटू पुन्हा. तोपर्यंत धन्यवाद.